खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसशी निष्ठावंत असलेले वसीम रोहिले यांना दिलेला शब्द पाळणार का? मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे कट्टर व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे वसीम निसार रोहिले गेल्या 22 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. युवक काँग्रेसपासून शहर पातळीपर्यंत त्यांनी पक्षाच्या प्रचार प्रसार आणि संघटनासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. 2011 साली महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय विश्वजित कदम यांच्यासोबत युवक काँग्रेसच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सातत्याने पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, प्रचार मोहिमेत आणि निवडणुकीत ते आघाडीवर राहिले. विशेषतः 2024च्या लोकसभा निवडणुकीत माननीय खासदार विशालराव पाटील यांच्या प्रचारात समाजामध्ये जाऊन प्रभावी काम करत त्यांनी आपली भूमिका ठळकपणे बजावली होती. यावेळी प्रभाग क्रमांक 5 मधून जनतेचा मोठा पाठिंबा आणि 100% निवडून येण्याची खात्री असतानाही काँग्रेसकडून अधिकृत तिकीट न मिळाल्याने वसीम रोहिले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होते. मात्र पक्षनिष्ठेला प्राधान्य देत खासदार विशालराव पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या विनंतीवरून कोणतीही आर्थिक तडजोड न करता त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी वसीम निसार रोहिले यांना मिरज शहर काँग्रेस अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. आता हा शब्द पूर्ण होणार का की पुन्हा त्यांच्यावर अन्याय होणार याकडे संपूर्ण मिरज शहरातील मुस्लिम समाजासह युवकांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. दीर्घकाळ पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार का याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.